जात प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून जाणून बुजून अडवणूक। आमदार अभिमन्यू पवारांनी अन्नत्याग उपोषणकर्त्याची घेतली भेट। जातीचे प्रमाणपत्र देताना सखोल चौकशी न करता प्राथमिक पुराव्याच्या आधारे प्रमाणपत्र वितरित करावे असे शासनाचे आणि वेगवेगळ्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना जी कागदपत्रे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागतात ती कागदपत्रे जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडून सरसकट मागणी केली जात असून जात प्रमाणपत्राची जाणून बुजून त्यांच्या कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अन्नत्याग उपोषणकर्त्यांनी केला आहे। संध्याकाळी उपोषणकर्त्याची भेट आणि मागण्या जाणून घेण्यासाठी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित होते। त्यांनी सर्व व्यथा अडचणी मागण्या ऐकून घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उच्चस्तरीय व्यापक बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी काम करणार असल्याचं आमदार अभिमन्यू पवारांनी उपोषणकर्त्यांना दिलं आहे। त्यासोबतच हा विषय एकट्या लातूर जिल्ह्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा असल्याने किमान मराठवाड्यातली सर्व आमदारांना आपण समाजाच्या माध्यमातून विनंती केल्यास मार्ग मोकळा होऊ शकतो असा देखील विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारसंघामध्ये निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी जातीचे दाखले मिळावेत म्हणून प्रस्ताव दाखल केले। त्यावेळी TCच्या आधारे जवळपास 27 प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी दिली, परंतु सध्या जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रकरणे प्रलंबित टाकून तहसील स्तरावर पाठवली जात आहेत। 1950चा जात नोंदीचा पुरावा दाखल करावा, रक्तनात्यांमध्ये वैधता प्रमाणपत्र सादर करावे, महादेव कोळी नोंद असलेला जुना पुरावा द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून केली जात असून या कारणामुळे प्रकरणे प्रलंबित टाकत आहेत। जमात प्रमाणपत्र निर्गमित करताना केवळ प्राथमिक पुराव्याच्या आधारे जमात प्रमाणपत्र निर्गमित करावे, सन 1950च्या पुराव्याचा आग्रह करू नये। तसेच जात प्रमाणपत्र निर्गमित करताना उमेदवाराच्या प्राथमिक पुराव्या आधारे जमात प्रमाणपत्र निर्गमित करावे। जमात प्रमाणपत्र निर्गमित करताना सखोल चौकशी अभिप्रेत नाही अशा स्वरूपाचे माननीय उच्च न्यायालयाचे खालील न्यायनिर्णय। त्यामध्ये अरुण धनंजय नलावडे महाराष्ट्र शासन रेट याचिका क्रमांक 6399/2013 आदेश दिनांक 18/3/2014 रामकृष्ण गजानन एरडलावार वि महा सरकार नीट याचिका क्रमांक 11602/2023 आदेश दिनांक 15/9/2024 विवेक व्यंकटी तोटावार वि महा शासन रीट याचिका क्रमांक 11584/2023 आदेश दिनांक 15/9/2024 पूजाश्री प्रकाश टिंगवार रीट बॉक्स क्रमांक 4279/2023 दिनांक 17/4/2023 असे अनेक न्यायालयाचे निर्णय आहेत। शिवाय शासनाने सरसकट 50 वर्षापूर्वीचा पुराव्याचा आग्रह धरू नये असा शासन निर्णय आहे। तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र देताना अडवणूक केली जात असून जी कागदपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र वैधतेसाठी लागतात ती कागदपत्र जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून सरसकट मागणी केली जात असून जात प्रमाणपत्राची जाणून बुजून त्यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अन्नत्याग उपोषणकर्त्या तथा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी केला आहे। अन्नत्याग उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून या अन्नत्याग उपोषणाकडे लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही। या उपोषणातील 85 वर्षांचे हरिश्चंद्र मुडे यांची प्रकृती खालावल्याने रात्री निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु सकाळी पुन्हा त्यांनी उपचार डावलून उपोषणाच्या ठिकाणी हजर राहिले। सन्माननीय औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी आज या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला भेट दिली, त्याबद्दल प्रथमतः मी पवार साहेबांचे आभार मानतो। आणि या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेले आमचे उपोषणार्थी चंद्रहास नलमले, पिटले साहेब, काळगे साहेब, मुडे मामा व त्यांची संपूर्ण टीम यांच्या सगळ्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि आमदार साहेबांनी या उपोषणाबद्दलची दखल घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांसोबत मीटिंग लावण्याचे या ठिकाणी मान्य केलं। मागच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस ही बैठक झाली होती।
नेमकी काय चर्चा घडून आणली किंवा चर्चा त्याच्यामध्ये काय तोडगा काढण्यात आला होता? त्या ठिकाणी जी मीटिंग लावली होती त्या मीटिंगमध्ये आमच्या या उपोषणार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिरिरीनं भाग घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यावर पुराव्यानिशी दबाव टाकला आणि त्याने आदिवासीच्या आमदारांनी जाणून बुजून त्याच्या संघटनेचे लोक घेऊन या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। त्या काळचे तत्कालीन RTIचे सहआयुक्त राजेंद्र भारुड साहेबांनी जाणून बुजून आदिवासींच्या काही संघटना आमच्या विरोधात जे काम करत असलेल्या TSP मधल्या संघटना ह्या OTSP मधल्या संघटनेला विरोध दाखवण्याचा प्रयत्न ते करतात आणि जाणून बुजून त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये त्या लोकांना घेऊन येऊन आमची मीटिंग कशा पद्धतीने उधळून लावता येईल यासाठी ते प्रयत्न केले आणि भारुड साहेबांनी त्या मीटिंगमध्ये त्या लोकांना मदत केली आणि त्यांनी सर्वांनी मिळून ही मीटिंग उद्ध्वस्त केली। त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा प्रश्न पूर्णपणे समजून घेतला होता आणि त्यांना ही प्रश्न सोडवायचा होता, परंतु त्यावेळेस या लोकांनी जाणून बुजून प्रयत्न करून की उद्ध्वस्त केली मीटिंग। शेवटचा प्रश्न आहे, अन्नत्याग उपोषण जे आहे ते किती दिवस चालेल, काय नेमकं? त्याला मर्यादा नाही। आज रोजी फक्त हे बांधव बसलेत, उद्याच्याला दुसरे बांधव सुद्धा मरायला तयार आहेत। आमचा समाज आता शांत बसणार नाही, आता पेटून उठलेला आहे। भरपूर झाला हा समाजावरचा अन्याय, आता कुणीही सहन करू शकत नाही। कारण घरामध्ये अनेक लोकांच्या व्हॅलिडिटी असताना दुसऱ्या व्हॅलिडिटीला ज्यावेळेस कमिटीमध्ये आम्ही अपील करतो त्यावेळेस ते दिलं जात नाही, त्यामुळं आता हा समाज शांत बसणार नाही। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।